नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे महानगरपालिकेचे 5,912 कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. पुणे महापालिकेचे 2017-18 या आर्थिक वर्षाचे 5,600 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केले होते. त्यामध्ये नव्या योजनांचा समावेश करत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 312 कोटींनी वाढ करीत 5,912 कोटींचे अंदाजपत्रकातील काही महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले. यामध्ये पाणी पुरवठा विभागासाठी महसूल तरतूद 352 कोटी 31 लाख, भांडवली कामासाठी 778 कोटी 57 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प राबवले जाणार आहे. यासाठी 990 कोटी रुपये मंजूर झाले असून महापालिका हिश्श्याची 150 कोटींची तरतूद करण्यात आली. 24 तास समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणे, नव्या पाण्याच्या टाका उभारणे या सर्व कामासाठी 302 कोटींची तरतूद करण्यात आली. HCMTRचा 35 किलोमीटर लांबीचा रस्ता ताब्यात घेण्यात येणार आहे. मिळकत कर विभागासाठी 1,333 कोटी 60 लाख रुपयांचे ठेवले असून सर्व मिळकतीचे GIS मैपिंगद्वारे सर्वेक्षण होणार आहे. यामुळे 1,718 कोटींचे वसुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बांधकाम परवानगी आणि विकास शुल्क विभागामार्फत 1,025 कोटी रुपयांची उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डॉक्टर नायडू रुग्णालयात हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यातून शहरातील रुग्णांनी चांगले उपचार मिळतील हाच उद्देश आहे. तसेच सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज करिता 5 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी देखील अशाच प्रकारे महाविद्यालय उभारण्याचे अंदाजपत्रकात सुचवण्यात आले होते. मात्र ते महाविद्यालय फक्त कागदावरच राहिले. पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा पत्र व्यवहार देखील झाला नाही. नाट्यरसिक घडवण्यास नाटके तळागाळापर्यंत पोहोचवावीत असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केले. आज दैनिक पुढारी व कुसुमवंदन नाट्य संस्थेकडून आयोजित नाट्यमय महोत्सवाचे नाटक उपनगरीय भागात पोहोचले आहे. आम्ही नाट्य परिषदेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून नाटक तळागाळात कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र हे प्रयत्न आतापर्यंत अयशस्वीच ठरले आहेत. त्यामुळे नाट्यरसिक घडत नाहीत. जर नाट्यरसिक घडवायचे असतील तर नाटके तळागाळापर्यंत पोहोचवायला हवीत असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केले. दैनिक पुढारी व कुसुमवंदन नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वानवडी परिसरातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी या नाट्य महोत्सवाचा समारोप करण्यात आला. दैनिक पुढारी या नाट्य महोत्सवाचे माध्यम प्रयोजन होते. सलग 4 दिवस आयोजित नाट्य महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. समारोपाप्रसंगी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक धनराज घुगरे, संदीप भटावरा, विजय चौधरी, राहुल बालवडकर, चंद्रकांत मगर, अमर देशमुख, कुसुमवंदनचे प्रमोद रणनवरे, विराज रणनवरे, दैनिक पुढारीचे प्रवीण गिरिजापुरे, वैभव जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. मेघराज राजे भोसले म्हणाले, हडपसर सारख्या उपनगरीय भागात नाट्यरसिक फारच कमी पाहायला मिळतात. परंतु आजच्या उपक्रमासाठी रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. आमदार टिळेकर म्हणाले, सोशल मीडियाच्या जमान्यात अजूनही नाटके टिकून आहेत. मोठी गोष्ट आहेत. आजकालच्या तरुणांनी नुसते फेसबुक आणि बाहुबली चित्रपट पाहायला आवडतो. परंतु त्याचबरोबर उपनगरीय भाग असून नाटकाला मिळालेल्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्याजोगा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मोरे यांनी केले तर आभार सागर कुलकर्णी यांनी मानले. मी धनराज बाबूराव घोगरे, प्रभाग क्रमांक 25 या भागाचा नगरसेवक आहे. कुसुमवंदन आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम ज्यावेळेस माझ्याकडे आला, त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की आपल्या भागामध्ये बरेच दिवस झाले हे नाट्यगृह खुलं झालेलं आहे प्रेक्षकांसाठी, परंतु या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात नाटकं होत नाही आहेत. प्रेक्षक वर्ग खूप आहे. त्यांनी मला हा प्रस्ताव दिला की आपण बहु स्वस्त योजना नाटक योजना चालू करूया.
तर त्यावेळेस मी क्षणाचाही विलंब न करता मी त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं. माझ्याकडनं जी मदत लागेल त्या मोठ्या प्रमाणात केली. तर पाण्याचा मोठा प्रश्न आहे पिण्याचा, तर तोही मी वैयक्तिक पातळीवरती मी सोडवलेला आहे. युवा पिढी सध्या चित्रपटगृहामध्ये जास्त जाते, त्याच्यामुळं त्यांना नाटकांबद्दल आकर्षण निर्माण व्हावं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश यामध्ये. त्यांना या नाटकाची आवड निर्माण झाली पाहिजे, नाटक काय आहे हे कळलं पाहिजे पुढच्या पिढीला. त्याच्यामुळे आम्ही हा प्रयोग सध्या करत आहोत. तर याचा प्रतिसाद पण खूप आम्हाला मिळालेला आहे. महिलांमध्ये, युवक वर्गामध्ये बी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. तर साधारण आम्हाला सुरुवात आमची ही चांगली झाली असं आम्हाला वाटतं आहे. नमस्कार, मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अध्यक्ष नाट्य निर्माता संघ पुणे. प्रथमतः मी अभिनंदन करतो वानवडी परिसरातील, कारण जेव्हापासून हे वानवडीमध्ये महात्मा फुले थिएटर झालं आहे तेव्हापासून प्रयत्न आम्ही करत होतो नाट्य निर्माता संघा थ्रू किंवा नाट्य परिषदे थ्रू की चांगल्या प्रकारचे नाटक कसे येतील आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग कसा होईल हे करत असताना बराच प्रयत्न करूनही चांगल्या नाटकांना बुकिंग होत नव्हतं. परंतु कुसुमवंदन आणि त्यांचे प्रमोद रणवरे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचं खरोखरच अभिनंदन करण्यासारखं आहे की त्यांनी हा प्रयत्न 500 रुपयांमध्ये 4 नाटक असा प्रयत्न प्रथमतःच या भागात राबवला आणि एक चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स त्याला क्राऊडचा झालेला दिसतो आहे की जेणेकरून लोकांना एक नाटकांची आवड निर्माण होईल, तो क्राऊड तयार होईल. आणि असा जर क्राऊड तयार झाला आणि जर सॅटर्डे संडेला जर चांगली नाटकं आली तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे मराठी नाटकासाठी प्रेक्षक वर्ग तयार होईल आणि मराठी नाटकांना एक परत या भागातसुद्धा पूर्व भागातसुद्धा एक चांगले दिवस असेल. जसे बालगंधर्व असेल, यशवंतराव चव्हाण असेल, तसं भविष्यात वानवडीचं महात्मा फुले रंगमंदिरसुद्धा नाटकांसाठी हाऊसफुलचे बोर्ड लावून तयार होईल याची निश्चित मला खात्री वाटते. मी प्रवीण गिरजापुरे, वरिष्ठ व्यवस्थापक पुढारी. हा उपक्रम स्तुत्य असल्यामुळे आम्ही दरवर्षी याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करू आणि आमचं असोसिएशन दरवर्षी राहील या कार्यक्रमाला. आणि ह्या कार्यक्रमामुळे नवीन नाट्यरसिकही तयार होतील आणि या भागामध्ये जी उदासीनता होती नाटकांविषयी म्हणजे ती ह्या उपक्रमामुळे दूर झालेली दिसते आणि त्याचा फायदा निर्मात्यांना तसेच कलाकारांनाही होईल. आणि हे जे नाट्यगृह उभारलेलं आहे तर त्याचं पण म्हणजे नाट्यगृह नुसतं उभारून चालत नाही, तर त्याच्यामध्ये कार्यक्रम पण व्हायला पाहिजे. कार्यक्रम आणि चांगले कार्यक्रम असले तर निश्चितच प्रेक्षक वर्ग पण त्याला प्रतिसाद देतो. तर ह्या उपक्रमाअंतर्गत ह्या भागामध्ये नाट्यरसिक तसेच प्रेक्षक वर्ग मोठा आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. तर याचा फायदा सर्वांनाच होईल. माझं नाव गौरी रत्न परखे. आमचं नाटक तरुण तुर्क म्हाताऱ्यारका हे या महोत्सवात सादर होतं आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की महोत्सवामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर झाली, वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं सादर झाली. अगदी आई रिटायर होते घाशीराम कोतवालपासून ते तरुण तुर्कपर्यंत. तर त्यामुळे या भागातल्या म्हणजे खास करून ज्या पूर्व भागातले जे प्रेक्षक आहेत, नाट्यरसिक आहेत, त्यांना एक चांगला चान्स मिळाला चांगली नाटकं बघण्याचा. कारण वानवडी हडपसरपासून लोक जास्त करून बालगंधर्वपर्यंत किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापर्यंत येण्याचा कंटाळा करतात. पण जर त्याच नाट्यगृह त्यांना इथे उपलब्ध करून दिला आणि तिथे रेग्युलरप्रमाणे असे नाट्यमहोत्सव किंवा रेग्युलर नाटकाचे प्रयोग जरी झालेत तरी इथल्या नाट्यरसिकांना ती एक खूप मोठी मेजवानी ठरेल आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सामान्य प्रेक्षकांना, आम्हा कलाकारांना सगळ्यांनाच ती एक मोठी पर्वणी ठरेल आणि आम्हाला त्याबद्दल खूप आनंद होईल. अशा प्रकारचे महोत्सव हे पुढे भविष्यामध्ये पण आयोजित करण्यात आले पाहिजेत आणि यासाठी आम्ही अगदी होपफुल आहोत की अशा प्रकारचे महोत्सव त्यांनी जास्तीत जास्त प्रकारे आयोजित करावेत. थँक्यू. नमस्कार, मी प्रमोद रणनवरे, कुसुमवंदन नाट्यसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष. आज या भागामध्ये पूर्व भागामध्ये पुण्याच्या महात्मा फुले नाट्यगृह, सदर नाट्यगृह हे रसिक प्रेक्षकांसाठी या ठिकाणी केलेले आहे. परंतु या ठिकाणी नाटकाचा कुठलाच प्रकार या ठिकाणी होत नाही. गेली 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले या ठिकाणी नाट्यरसिकांना या थिएटरमध्ये थिएटरसुद्धा बघायला मिळालं नाही. परंतु गेली 2 वर्ष झाले सातत्याने या कुसुमवंदन नाट्यसंस्थेच्या मार्फत महोत्सव असेल, एकांकिका स्पर्धा असेल किंवा नाटक असेल, अशा सर्व प्रकारच्या ज्या कलाकारांच्या बाबतीतच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना आम्ही इथं पूर्ण करण्याचा कार्यक्रम करत असतो. यावर्षी मात्र रसिक प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि तो प्रतिसाद खऱ्या अर्थाने दैनिक पुढारीचे सर्व टीम, कुसुमवंदन नाट्यसंस्थेचे सर्व टीम, त्याचप्रमाणे आमचे या भागातले नगरसेवक
धनंजयजी घोगरे यांच्या सहकार्याने बऱ्यापैकी आपण या ठिकाणचा महोत्सवाचा भार उचलला. आणि हे करत असताना माझ्याबरोबर आमचे अभिनेते समद खानजी, दिलीपजी मोरे, त्याचप्रमाणे मयूर सूर्यवंशी, विराज रणनवरे या सर्वांनी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे कुणालजी निंबाळकर या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं खऱ्या अर्थाने हा महोत्सव या ठिकाणी यशस्वी झाला. आणि त्याचबरोबर या भागातील सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी होले, सागरजी कुलकर्णी यांनी मला खूप सहकार्य केलं. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने या महोत्सवाला चांगलं रूप आलं. पुन्हा पुन्हा मी सर्व रसिक प्रेक्षकांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जनवार्ताचे सर्व रिपोर्टर आणि त्यांनाही खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मीडिया पब्लिसिटी दिली. त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किसान क्रांती मी शेतकरी संपावर जाणार या अभियानाला 1 जून पासून सुरुवात होणार आहे. किसान क्रांती मी शेतकरी संपावर जाणार या अभियानाची राज्यस्तरीय बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत जे ठराव मांडण्यात आले त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शांताराम कुंजीर बोलत होते. या अभियानाअंतर्गत संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती झाली पाहिजे. स्वामीनाथन आयोगाची मुख्य शिफारस लागू करून शेतीमालाला खर्चाच्या आधारावर 508 नफा हमीभाव देण्यात यावा. शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे. संपूर्ण तूर खरेदी करण्यात यावी. शेतकरी आत्महत्या होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. ठिबक संच शेतकऱ्यांना मोफत करण्यात यावे. तसेच कृषी मालाला वीज मोफत मिळाली पाहिजे. अशा विविध मागण्या या अभियानाअंतर्गत शासनासमोर मांडण्यात येणार आहे. आज पुण्यामध्ये किसान क्रांती मी शेतकरी संपावर जाणार हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. अहमदनगर येथील पुंतामेपासून याची सुरुवात झालेली आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची जागृती होऊन शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत, शेतकरी संघटना ज्या विविध आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, अन्नदाता शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, शरद जोशी यांची शेतकरी संघटना, रघुनाथदादांची शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, अशा विविध जे पक्ष संघटना आहेत हे सर्व एकत्र या किसान क्रांती मी शेतकरी संपावर या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व एकत्र झालेले आहेत. आणि ही आज पुण्यामध्ये बैठक झाल्यानंतर 1 जून 2017 पासून हे आंदोलन सुरू होणार आहे. यामध्ये शेतकरी आपला माल, कुठलाही माल, शेतीमाल हा बाजारात पाठवणार नाही. त्याचप्रमाणे दूधसुद्धा बाजारात पाठवणार नाही. त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हे बंदी घातल्यानंतर परराज्यातून या ठिकाणी शेतीमालाने दूध येऊ शकतो, तर ते सुद्धा अडवण्याचं धोरण या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि कुठल्याही शहरामध्ये, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, या ठिकाणी आम्ही शेतीमाल आणि दूध शहरामध्ये येऊन देणार नाही. आणि आमचं हे जे आंदोलन आहे संपाचं, हे आंदोलन या पुढच्या काळामध्ये सुद्धा जर 8 दिवसात जर मागण्या आमच्या मान्य केल्या नाही तर हे तीव्र केले जाईल. या पुढच्या काळामध्ये आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा, अशा पद्धतीने त्याचा शेतीमालाचा भाव जो आहे तो हमीभाव नक्की केला पाहिजे. त्याचप्रमाणे तूर खरेदी जी रखडलेली आहे ती संपूर्ण तूर खरेदी या सरकारने केली पाहिजे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री यांनी तुरीचं उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना भाग पाडलेलं आहे. हे उत्पादन डबल झाल्यानंतर परदेशातून सुद्धा आयात केलेली आहे तूर. त्यामुळे ह्या शासनानं फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांची. त्यामुळे शेतकरी आज चिडलेला आहे. ठिबक संच शेतकऱ्यांना आम्हाला मोफत दिले पाहिजे, कृषी पंपाला वीज मोफत दिले पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हे जे किसान क्रांती आंदोलन जे आहे हे सुरू झालेलं आहे ते 1 जूनपासून या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. 8 दिवसात मागण्या मान्य झाल्यानंतर अधिकपणे आम्ही तीव्र हे आंदोलन करणार आहोत. बिबवेवाडीमध्ये जय भीम तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळे जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळवणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी 4 आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे. अशा महान गौतम बुद्धांची जयंती राज्य देशासह जगभरात साजरी केली जाते. भगवान बुद्धांची स्थापना केलेल्या या धर्मात हीनयान व महायान
हे 2 संप्रदाय आहेत. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती असते. भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथागत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते. यांची जयंती पुण्यातही साजरा करण्यात आली. बिबवेवाडी इथल्या जय भीम तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. मान्यवर महिलांनी बुद्धाच्या फोटोला फुले वाहिली आणि या ठिकाणी उपस्थितांनी धम्म प्रार्थना म्हणली. बुद्धांचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. याच दिवशी इसवी सन 528 ला बोधगया येथे त्यांना सत्तेची प्राप्ती झाली. केशव तुकाराम वाघमारे, जय भीम तरुण मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी 10 मे 2017 रोजी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाची यांची जयंती प्रत्येक वर्षाला आज 25 वर्षापासून या ठिकाणी कार्य होत आहे. तरी सर्वांचं मला या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकारची आणि या वस्तीतील माझ्या बांधवाची, नगरसेवक उपमहापौर यांची मला सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्यावरतीच या ठिकाणी संस्थेचं कामकाज आम्ही या ठिकाणी चालवित आहोत. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती प्रत्येक वर्षाला साजरी होत आहे. तसंच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांचं पण या ठिकाणी जयंती साजरी होत आहे. राष्ट्रीय 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. शिबिर या ठिकाणी घेतले जातात आरोग्यावरती. आवाजवी शुल्कवाढीमुळे संतापलेल्या पालकांनी शिक्षण मंत्र्यांना घेराव घातला. शाळांकडून केले जात असलेल्या आवाजवी शुल्कांमुळे संतापलेल्या पालकांनी बुधवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाच घेराव घालून आपला रोष व्यक्त केला. शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने शहरातील पालक हैराण झाले आहेत. यावेळी तावडे यांनी तक्रारींवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आश्वासन देत सुटका करून घेतली. शहरात इंग्रजी माध्यमांच्या अनेक खासगी शाळांना मोठी शुल्क वाढ केली जात आहे. या विरोधात पालक संघटना तसेच वैयक्तिक पालकांनीही शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रारी केल्या आहेत. यातील काही शाळांना शिक्षण उपसंचालकांनी नोटिसा पाठवून शुल्कवाढ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या शाळांनी त्याकडे कानाडोळा करीत वाढीव शुल्काची वसुली सुरूच ठेवली आहे. त्यामुळे संतापलेल्या पालक संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. विभागीय समितीकडे 18 शाळांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत, पण त्यावर अद्याप सुनावणी होत नाही. शाळा दखल घेत नसल्याने पालकांचा संयम सुटला आहे. याची प्रचिती बुधवारी आली. शिक्षण मंत्री तावडे बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी एकत्रित आलेल्या पालकांनी तावडे यांना घेराव घालून शुल्कवाढीचे गाऱ्हाणे मांडले. तक्रारींवर सुनावणी होत नसल्याने शाळांचे फावले असून शुल्कवाढ कमी होत नाही. तातडीने सुनावणी घेऊन शाळांवर कारवाई करावी अशा विविध मागणी तावडे यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी तावडे यांनी तक्रारींबाबत लवकरात लवकर सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे सांगितले. तसेच शुल्कवाढीच्या तक्रारी सीबीएसई व इतर मंडळांच्या शाळांना आहेत. शुल्क नियंत्रण कायद्यामध्ये त्यानुसार बदल केला जाणार आहे. कायदा आणखी कडक करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे असे तावडे यांनी स्पष्ट केले. की हा कायदा अधिक कडक केल्यानंतर या संस्थांवर कारवाई होऊ शकते. त्याची आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच तो होईल. पुराव्यानंतर पालकांना मुळात कायदा पाहिला नाही. कायदा वाचल्यानंतर कायदा आधीच्या सरकारने केला होता. त्यामध्ये जर काही दुरुस्ती केली तर त्या संस्थांवर अंकुश ठेवता येऊ शकतो. ती दुरुस्ती आम्ही करतो, पालकांच्या हितासाठीच करतो. तो पुरेसा होणार नाही, त्यातून यांच्यावर पूर्ण चाप लावता येणार नाही म्हणून ते करतो. आता मी 1-to-1 संस्थांची सुनावणी घेऊन हिअरिंग करून करतोय. त्यात बरंचसं यश येत आहे. पण आता या 30 आहेत, 40 आहेत, 50 आहेत, पण हळूहळू जर या 1000 शाळा झाल्या तर कायदा लागेल त्याप्रमाणे करतो. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विज्ञान संमेलनातील प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आज 3 ब्रह्मोस मिसाईल आणि एक NBC अर्थात न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल शेल्टर आणण्यात आलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये होणाऱ्या 5व्या भारतीय विद्यमान संमेलनाकरिता मिरसाई यांनी NBC शेल्टर आणण्यात आलं. यावेळी ब्रह्मोस मिसाईल आणि NBC शेल्टर विद्यार्थ्यांनी नारळ फोडून स्वागत केलं. DRDOच्या दिघी येथील प्रयोगशाळेतून फर्ग्युसन कॉलेजमध्ये
ब्रह्मोस मिसाईल आणि एनबीसी शेल्टर आणण्यात आलं. 11 ते 14 मे दरम्यान फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय विद्यमान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनातून देशभरात दिग्गज शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. पारंपरिक आणि आधुनिक ज्ञानाची आपल्याला ओळख व्हावी म्हणून हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात DRDO देखील सहभागी झाली आहे. त्यामुळे या संमेलनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रह्मोस मिसाईल आणि एनबीसी शेल्टर जवळून पाहण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय विज्ञान संमेलन 5वं आणि या संमेलनामध्ये अनेक शोधनिबंध वाचले जातातच आणि ते प्रदर्शित केल्या जातात. त्याचबरोबर मात्र त्यामध्ये एक एक्सपोजिशन, एक मोठी प्रदर्शनी, एक महाप्रदर्शनी आम्ही आयोजित करत असतो. त्यानुसार हे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. इथे सांगितल्याप्रमाणे इथे पारंपरिक विज्ञान आणि त्याचे जे अनेक उद्योग जे तयार झाले आहेत, त्याचबरोबर आधुनिक विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, त्यामध्ये काय उपलब्धी आपण केल्या आहेत ते सुद्धा पाहायला मिळतं. आपण आता DRDOचे जे हा स्टॉल पाहतो आहे, DRDOच्यामध्ये पुण्यामध्येच आपण R&D इंजिनियर्स आहेत, ARDE आहेत, HARML आहेत, अशा अनेक लॅबॉरेटरीज इथे आहेत. मी पुण्यात राहूनसुद्धा मला माहीत असतं की ते काय कोणकोणतं संशोधन होतं. संशोधन माहीत असतो त्यांच्या ब्रोशर्समधून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून, पण त्यामध्ये कोणकोणती आव्हानं आहेत हे मला माहीत नसतं. त्यामध्ये आज प्रत्यक्षपणे आपण पाहायला लागतो. ते मिसाईल्स आहेत, क्षेपणास्त्र आहेत, त्याच्यामध्ये बॉम्ब्स आहेत, की बॉम्ब म्हणजे कसा असतो हे आपल्याला माहीत नसतं, ते पाहायला मिळालं. मी डॉक्टर शरद कुंटे, फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जे नियामक मंडळ आहे आणि काउन्सिल त्याचा मी अध्यक्ष आहे. सगळ्यात आनंदाचा विषय असा आहे की अखिल भारतीय विज्ञान संमेलन 5वं विज्ञान संमेलन फर्ग्युसनच्या कॅम्पसमध्ये होत आहे. विज्ञान संमेलन हे गेले आम्ही 10-12 वर्ष घेतो आहोत. लहान प्रमाणात दरवर्षी 12 जानेवारीला असं सर्वत्र विज्ञान संमेलन फर्ग्युसनमध्ये होतं. यावर्षी पर्वणी अशी आलेली आहे की संपूर्ण भारतातले शेकडो शास्त्रज्ञ या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. भारत सरकार त्यात सहभागी आहे, महाराष्ट्र सरकार सहभागी आहे आणि DRDO जे आपले संशोधन संस्था आहे, त्या संशोधन संस्थेने देखील या विज्ञान संमेलनामध्ये आपली मोठी भूमिका बजावलेली आहे. DRDOचं एका अर्थाने प्रतिनिधित्व हे ब्रह्मोस करत आहे. त्यातला दुसरा आनंदाचा विषय आहे की ब्रह्मोस हे जगामधल्या एक सर्वोत्तम अशा स्वरूपाचं क्षेपणास्त्र आहे आणि त्यामुळे हे सर्वोत्तम क्षेपणास्त्र या निमित्ताने पुणेकरांना पाहायला मिळेल. फर्ग्युसन कॉलेज ही विज्ञान अभ्यासाची पंढरी आहे सर्व देशभरामध्ये, त्यासंबंधीची ख्याती आहे. या ठिकाणी भरणाऱ्या विज्ञान संमेलनाला एक फार मोठं जगभरामध्ये चांगली प्रसिद्धी मिळेल आणि अनेकांना विज्ञानाची गोडी निर्माण होईल, हा त्याचा उद्देश आहे. आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मिळाल्याबद्दल अभिमान आहे, आनंद आहे. महेश कुमार रॉय, इस 5वें विज्ञान सम्मेलन में DRDO का बहुत बड़ा पार्टिसिपेशन है. एक्चुअली हम पुणे और हैदराबाद के 5-6 लैब पार्टिसिपेट कर रहे हैं. तो एक जो पुणे का R&D इंजीनियर्स है उसमें से हम काफ़ी सिस्टम्स ला रहे हैं. 2 सिस्टम आप देख रहे हैं अभी, ब्रह्मोस और NBC शेल्टर ऑलरेडी लाए हैं और कई सारे सिस्टम्स हैं जो कि रोबोटिक्स के हैं, NBC प्रोटेक्शन के हैं, मोबाइल ब्रिजिंग सिस्टम्स के हैं. तो काफ़ी अच्छा पार्टिसिपेशन है DRDO का. 20,000 किलोमीटर प्रवास दुचाकीवरून करून दाम्पत्याने दिला बेटी बचाव बेटी पढाओ संदेश. तब्बल 20,000 किमीचा दुचाकीवर प्रवास करून एक डॉक्टर दाम्पत्य भारतभर भ्रमण करून पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. बेटी बचाओ बेटी पढाओ, जल है तो कल है हा संदेश देत 6 फेब्रुवारी ते 9 मे दरम्यान हा यशस्वी प्रवास या दाम्पत्याने केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ज्याचं स्वागत केलं जात आहे आणि ज्याचा सत्कार होतोय ते आहेत डॉक्टर विजय चौधरी आणि वैशाली चौधरी दाम्पत्य. त्यांनी कार्य ही सत्कार करण्यासारखेच आहे. जल है तो कल है, बेटी बचाओ बेटी पढाओ असे संदेश देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी या दाम्पत्याने संपूर्ण देश दुचाकीवरून पिंजून काढला. तब्बल 3 महिने चाललेल्या या मोहिमेत त्यांनी तब्बल 20,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलाय. हा प्रवास करताना त्यांनी बऱ्याच अडचणी आल्यात, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी ध्येय पूर्ण केले. ही मोहीम साध्य झाल्यामुळे हे दाम्पत्य खुश आहे. शहरातल्या दाम्पत्याने काहीतरी चांगलं आणि सामाजिक संदेश देण्यासाठी मोहीम आखल्यामुळे स्थानिकही खुश आहेत. स्त्री भ्रूण हत्या आणि पाणी या दोन्ही समस्या देशातील अनेक भागात आवसून उभ्या असतात. त्याची जाणीव ठेवून जनजागृती करण्यासाठी चौधरी दाम्पत्याचे पाऊल कौतुकास्पद असेच आहे. हा एकदम अनोखा आहे. जगाच्या पाठीवर खूप कमी लोक असतील जो असा कार्यक्रम करू शकतील. असा टास्क कुणी पेलवू शकणार नाही.
आणि यांच्या वयाच्या मानाने आणि जो संदेश ते घेऊन भारत भ्रमणासाठी फिरत होते तो खरंच सगळ्यांच्या हिताचाही आहे तो संदेश. आणि दुसरी गोष्ट सल्यूट करावं लागेल आपल्यासारख्याला की ह्या एजमध्ये ते लोक ह्या वयामध्ये दोघंच मोटरसायकलवर एवढ्या दूरचा प्रवास करून येत आहेत. माझा पर्सनल मत आहे, मी त्यांना सल्यूट करतो. आणि जल बचाव जल है तो कल है, बेटी बचाव हे दोन त्यांचे संदेश होते. ह्या संदेशासाठी ते पूर्ण भारत भ्रमण करून येत आहेत. हजबंड वाईफ बेटी बचाव बेटी पढाव जल बचाव जल है तो कल है हे अभियान घेऊन संपूर्ण भारताचं भ्रमण केलेलं आहे. एकूण 29 राज्य त्यांचे राजधान्या व 4 केंद्रशासित प्रदेश असा एकूण 21,500 किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे. रस्त्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेस तीर्थस्थळं धर्मशाळा त्याच्यानंतर जैन स्थानकं इथे जाऊन आमच्या अभियानाबद्दल लोकांना माहिती दिली. लोकांना ह्याबद्दल जागृत केलं की बेटी बचाव का पाहिजे बेटी पढाव का पाहिजे आणि जल वाचवण्याचं महत्त्व काय हे लोकांना समजून सांगितलं. आज आपण बघितलं तर 200-300 फुटांवर जलस्तर जमिनीतलं कमी झालेलं आहे. त्याचं कारण की अमर्याद उपसा आम्ही जमिनीतून भरपूर प्रमाणात पाणी उपसा करतो आहोत. हेच कारण आहे जल आणि त्याच्याबद्दल आम्ही आहे ना त्याची जल कसं वाढेल याचा विचार आम्ही करत नाही आहे. तर यासाठी आम्ही लोकांना सांगितलं की झाडं लावली पाहिजे, शेततळे बनवले पाहिजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना समजावल्या आणि सर्व ठिकाणी आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. सगळे संपूर्ण भारतामध्ये कुठेही आम्हाला काही त्रास झाला नाही. कारण आपण मला पटलं या प्रवासादरम्यान की भारत हमारा सबसे अच्छा है. सर तुम्हाला स्वतः 2 मुलं आहेत आणि तुम्ही बेटी बचाव बेटी पढाव हा जो संदेश घेऊन यायला काय सांगतात? बेटी बचाव बेटी पढाव संदेश एवढ्यासाठी केला की आज आपण बघितलं 1947मध्ये हे जे प्रमाण होतं तर ते एकसारखं होतं मुलगा आणि मुलीचं. 2001च्या जनगणनेमध्ये ते 930 झालं. त्याच्यानंतर सरकारला जाग आली की 1000 मुलांच्या मागे फक्त 930 मुली. 2011ची जेव्हा जनगणना झाली तेव्हा त्याच्यामध्ये 940 होतं. 10 वाढलं पण तरी ते सुद्धा कमीच होतं. फक्त केरळ आणि पॉंडिचेरी हे 2च राज्य आहेत की 1000च्या तुलनेमध्ये तिथे मुली जास्त आहेत. सर्वात कमी पंजाब हरियाणा ह्या राज्यांमध्ये आहे. तर ह्या राज्यांमध्ये खरोखर याचा उपयोग झाला आमच्या अभियानाचा. आणि पूर्वांचलमध्ये जाल तर तिथं बेटा बेटी समान आहे. तिथे काही फरक नाही पडला. म्हणजे लोकांना सांगण्यात पण हे नव्हतं पण तरी लोकांनी आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं की तुम्ही खूप चांगलं काम करता. देवाच्या कृपेने आम्हाला दोघांना काही त्रास. देहू रोडमध्ये गाड्यांच्या काचा फोडून टेप चोरी. पिंपरी चिंचवडच्या मामुर्डी गावातील बरटोला नगरमध्ये 8 गाड्यांची काच फोडून कार टेप चोरी करण्यात आली. यातील 5 कारमध्ये टेप चोरी झाली आहे तर 3 गाड्यांमध्ये टेप चोरी करण्यात चोरट्यांना अपयश आले आहे. चोरी करताना चोरटे मात्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. सोबत ज्या गाडीतून चोरटे आले होते ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यात फक्त गाडीच्या काचा फोडून शास्त्रोक्त पद्धतीने चोरी करण्यात आली आहे. चोर 3 असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त करण्यात आला. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चोरांनी डल्ला मारला आहे तिथे बहुतेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यात आहेत. मात्र चोरट्यांनी देखील पोलिसांच्या एकही गाडी मधील टेप चोरली नाही. चोरट्यांनी केवळ सामान्य नागरिकांच्या गाड्यांच्या काचा फोडून टेप चोरी केल्या आहेत. त्यामधून परिसरातील आश्चर्य व्यक्त येत आहे. मामुर्डी गांव जो है मामुर्डी गांव ये एरिया में का बरलोटा नगर जो है सबसे बड़ा सोसाइटी है. यहाँ पे करीब 23 फ्लैट्स और 1500 के आसपास लोग रहते हैं. सारे लोगों की गाड़ियाँ यहाँ लगी रहती है. और सबसे ताजुब बात यह है कि यहाँ पे मैक्सिमम पुलिस और आर्मी के लोग रहते हैं. यहाँ के जो पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारी लोग यहाँ पे रहते हैं. यहाँ पे बाकी पुलिस स्टेशन के लोग भी रहते हैं. और इतने पुलिस रहने के बावजूद ये बहुत सॉरी स्टेट होती है कि यहाँ पे भी चोरी होती है. बार बार हम लोगों ने पुलिस स्टेशन को बताया था कि यहाँ पे चोरियाँ होती है, यहाँ पे आप नाइट पेट्रोलिंग करो, लेकिन पुलिस की तरफ से कोई भी एक्शन होता नहीं है. और पिछली बार भी यही एरिया के अंदर 7 से 8 गाड़ी तोड़ा गया था, लेकिन एक भी जो कंप्लेंटेंट है उनका कंप्लेंट एफआईआर पे नहीं लिया. सादे अर्ज के ऊपर लेके पुलिस इनके फसूनक कर रहा है. अभी भी जो कंप्लेंट है इसका अभी तक कुछ भी एफआईआर पुलिस ने लिया नहीं. हालांकि 2-3 जन सुबह सुबह पुलिस स्टेशन जाके आए थे. और जो अभी एक प्लस पॉइंट ऐसा है कि जो सीसीटीवी हम लोग ने लगाया था सोसाइटी के अंदर उसमें से कुछ क्लूज हमको मिला है. एक गाड़ी आते हुए दिखा है, उसके अंदर एक चोर जो टेप चोरी करते हुए दिखा है. अब ये क्लू देने के बावजूद पुलिस स्टेशन कितना उसके अंदर पुलिस अधिकारी उसके अंदर उनका तपास करते हैं ये हम देखते हैं. इतना क्लू तो कोई देता नहीं है. और पूरा ये पुलिस की तरफ से फेलियर है कि इतने पुलिस अधिकारी रहने के बाद यही एरिया में चोरी होता है. मेरा गाड़ी है ये वैगन आर. ये दूसरे बार ऐसा हुआ है कि चोरी हो चुकी है.
पहले भी चोरी हुआ था, तो मैंने पुलिस स्टेशन में अपना क्या कहते हैं एप्लीकेशन दिया था। मैं जब वहाँ पे कंप्लेंट करने गया था तो मुझसे कहा गया एप्लीकेशन दीजिए। मैंने एप्लीकेशन भी दिया है। अभी ये दूसरे टाइम ऐसा हो गया है कि चोरी हुई है। अभी मुझे तो ये है कि अभी भर के कौन देगा, काफ़ी नुकसान है इसमें। और मुझे नहीं लगता कि इंश्योरेंस में भी अगर ये कवर होगा क्या नहीं। आप अगर देख सकते हैं तो कांच फोड़ा गया है और टेप निकाल लिया है, और अंदर पैसे भी थे 600 रुपये, 500-600 रुपये थे, वो भी निकाल लिए गए। मैं तो कुछ नहीं कहूँगा, ये अभी मैं क्या कहूँ, अभी ये पुलिस को देखना है वो क्या एक्शन लेती है, अभी उनका काम है वो। हे नेहमीचं नाटक आहे की इथं पोलीस कर्मचारी पण राहतात. हे लोक काय करतात, आपले राहतात बितात वॉकिंग वगैरे करतात, त्यांच्या मिसेस वगैरे सगळे असतात बाहेर वगैरे. तर हे लोक काय घरी गेल्यानंतर पहाटे मग 1-1:30च्या नंतर 1 वाजेपर्यंत वॉकिंग चालते लोकांची. 1:30च्या नंतर हे चोर वगैरे येतात नेहमी. ते लोक आपले काचा बिचा फोड, यांच्या फोड त्यांच्या फोड, काचा फोड ही नेहमीच आहे म्हणजे दरवर्षी. आणि पोलीस असून पण हे लोक सुद्धा रिपोर्ट करत नाही की आम्ही तिथं असून सुद्धा तुम्ही पेट्रोलिंगला काय येत नाही म्हणून. तर त्यामुळे काय चोऱ्या काय थांबत नाही काय नाही. आणि रात्री 1:30ला झोपल्यानंतर पहाटे चोरी होतात इथं सगळे. मग नंतर पहाटे पाहिल्या लोकांना माहिती पण नाही की इथं जो चोर होतो त्याला माहिती पण नाही की इथं CCTV कॅमेरा आहे म्हणून. तो आपला चोरी करून निघून जातो. लोकांची नुकसान, काचा फोड, हे फोड ते फोड असं करून तो निघून जातो. या अधिकाऱ्यांना जर सांगितलं पेट्रोलिंग, आणि पोलीस अधिकारी काय रात्रीचे येत नाही ते पेट्रोलिंगला वगैरे. हे राऊंड सुद्धा नसतो यांचा, भलत्याच ठिकाणी राऊंड असतो यांचा, हॉटेलवरती इकडे तिकडे यांचा राऊंड असतो रात्री. अशा सोसायटीमध्ये यांचा राऊंड बिलकुल नसतो यांचा. मध्ये कैद झालाय. आता हे पोलीस जे अधीक्षक असतील, प्रमुख असतील तिथं, त्यांनी काय करायचं, ह्याचा जो चोर सापडलेला आहे त्याचा तपास करावा, त्याच्यावर कारवाई करावी, त्याला चांगली शिक्षा द्यावी की इथं असं त्याच्यावर गुन्हा मोठा दाखल करावा, इथून पुढे होणार नाही असं. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.